नीट पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्र बदनाम होत असल्याची भावना व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने केली आहे। संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख आणि पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात निवेदन देत काही महत्त्वाच्या मागण्या मांडलेल्या आहेत। नीट पेपरफुटी संदर्भात सोशल मीडिया आणि विविध प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्रावरती संशय व्यक्त केला जातोय। मात्र सर्व कोचिंग क्लासेस या गैरप्रकारांमध्ये सहभागी नसून काही मोजक्याच मोठ्या अकॅडमी, कॉर्पोरेट क्लासेस आणि आर्थिक फायद्यासाठी काम करणाऱ्या संस्थांमुळे संपूर्ण क्षेत्राची बदनामी होत आहे। काही मोठे क्लासेस महाविद्यालयांशी टायअप करून विद्यार्थ्यांना आकर्षित करतात, तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा खाजगी शिकवणीसाठी वापर करून शिक्षण व्यवस्थेला पोखरत आहे। त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि सरकारची आर्थिक व मानसिक फसवणूक होत असल्याने संघटनेने म्हटलेलं आहे, झोपडपट्टी आणि ग्रामीण भागामध्ये अल्प फीमध्ये शिक्षण देणारे अनेक सामान्य क्लास चालक प्रामाणिकपणे काम करत आहेत। मात्र काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्यांची नाहक बदनामी होत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं संघटनेने स्पष्ट केले। यासोबतच संघटनेने सरकारकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। नीट आणि JEE सारख्या परीक्षा रद्द कराव्यात, पेपरफुटीमध्ये सहभागी आरोपींवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षकांवरती कायदेशीर बंदी आणावी, तसेच महाविद्यालय आणि क्लासेसमधील टायअप पद्धतीवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आलेली आहे। यावेळी कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सरचिटणीस सचिन सरोदे, तसेच कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष सतीश देशमुख उपस्थित होते। म्हणजे नीट पेपर फुटीनंतर जो माध्यमांमध्ये आपल्यासारख्या बांधवांनी माध्यमांमध्ये जो विषय केलेला आहे तो महत्त्वाचा विषय। क्लासेस संचालक असे प्रकार करतात, मी सरळ सांगतो, हाताच्या बोटावरती मोजण्यासारखे क्लासेस संचालक आहेत जे गैरप्रकार करतात। याच्यामध्ये आमच्यासारखा सर्वसामान्य क्लासेस संचालक नाही, नसणार, कारण हे सर्व उच्चभ्रू असलेलं हे रॅकेट आहे, जाळ आहे। मी तर म्हणतो मोठेगावकर सर, कुलकर्णी सर यांनी आतापर्यंत लावलेला रिझल्ट खरोखर सांशक आहे, प्रश्नचिन्ह त्यांच्या प्रत्येक रिझल्ट वरती। मी म्हणतो गेल्या 10-15 वर्षातला त्यांचा रिझल्ट, कारण की कालचीच एक मी बाईट पाहिली, त्याच्यामध्ये स्पष्ट एका शिक्षकांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या सहकार्याने सांगितलेलं आहे, 2002 मध्ये त्यांच्या विरोधात मी तक्रार दाखल केली होती। 2002 नंतर आज 2026, आज 14-15 वर्ष झालं त्या व्यक्तीने जर अपील केलेली आहे, त्यांनी जर ऑनलाईन कंप्लेंट केलेली, केंद्र शासनापर्यंत त्यांनी फॉलोअप घेतलेला आहे, त्यांच्यावरती कारवाई का नाही केली? मला काल समजलं की काल त्यांचा क्लासेस पुन्हा चालू करण्यात आला, मोठेगावकर सरांचा, कोणत्या धर्तीवरती त्यांचा क्लास चालू केला गेला? मला प्रश्नचिन्ह आहे की असे जे प्रकार घडतायत याला खतपाणी घालण्याचं काम कुणीही करू नये, आणि जर करत असेल तर आम्ही सर्व क्लासेस संचालक रस्त्यावरती उतरून होणार आणि कोणत्याही प्रकारच्या आंदोलनासाठी आम्ही तयार आहोत। 2018 मध्ये आम्ही सिद्ध केलेलं आहे, क्लासेस संचालकांच्या बाजूने सदैव उभी राहणारी एकमेव क्लासेस संचालक संघटना आहे। आणि यापुढे आपणा सर्व माध्यमांना सांगतो की सर्वसामान्य क्लासेस संचालक हा आपल्या पोटासाठी, रोजगारासाठी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने जगत असो, तो कोणत्याही पद्धतीने अशा मार्गाने जगत नाही। ही पैशाची हाव असणारी ही उच्चभ्रू सोसायटी आहे, यांच्या मनातले हे काळेभर आहेत, त्यांना या गोष्टी कराव्याशा वाटतात, आमच्या सारख्या सर्वसामान्य क्लासेस संचालकांना नाही। आणि आम्ही 2018 प्रमाणे या वेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारणार आहोत। राज्यातील 9च्या 9 संघटना एकत्र करून त्याची शिखर संघटना बनवली ना, त्या शिखर संघटनेचं खजिनदार पद आपल्याकडे आहे। आणि या शिखर संघटनेने 27 तारखेला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन उभारलेलं आहे। हे आपणा पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो, याची प्रोसिजर चालू आहे। काल सुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत आमची ऑनलाईन मीटिंग चालू होती। 27 तारखेला आझाद मैदानामध्ये आम्ही धरणं आंदोलनासाठी बसणार आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देऊन या नीट सारख्या परीक्षा, ज्या खरोखर केंद्र शासनाकडून किंवा सेंट्रल कडून येणाऱ्या परीक्षात, या परीक्षांवरती आमचं खरोखर प्रश्नचिन्ह आहे। महाराष्ट्र शासन एवढ्या उत्तम पद्धतीने 12वीची परीक्षा घेतं, मग या सेंट्रल परीक्षांची गरज काय? कारण या परीक्षा नेट, JEE या कमर्शियल परीक्षेत याच्या माध्यमातूनच क्लासेस संचालक हा मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांचे
पैसे आकारत असतो. हा क्लासेस संचालक जो आहे ना, मी पाहिलं यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्या पालकांनी त्यांच्या जमिनी विकलेल्या आहेत, त्यांचे घर विकलेले आहेत, पण त्यांनी त्यांच्या मुलांना या नीटच्या क्लासेससाठी जॉईन करण्यासाठी खर्च केलेला आहे. मी काल त्यांची न्यूज बघितल्या, मोठेगावकर सरांची 40,000 50,000 विद्यार्थ्यांची बॅच. ही काय विद्यार्थी बॅच आहे? आम्ही राज्य शासनाचा जो GR आलेला आहे, ज्याच्यामध्ये क्लासेस संचालकांवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही 2023 मध्ये, 2021 मध्ये, 2026 मध्ये, आम्ही 17 मध्ये आम्ही प्रत्येक वेळेला शासनाला सांगतोय की तुम्ही शासनाने क्लासेस संचालकांवरती नियंत्रण आणावं, किंबहुना त्याच्यातून राज्य शासनाला चांगल्या प्रकारचं टॅक्स मिळेल. फक्त एवढं की त्याच्यामध्ये आमच्यासारखा सर्वसामान्य क्लासेस संचालक भरला जाणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी. आमच्या तर्फे आमच्या कमिटीतील जे सदस्य आहेत त्यांना जर या राज्य शासनाच्या कमिटीमध्ये जर घेतलं तर खरोखर सर्वसामान्य क्लासेस संचालकांना न्याय मिळेल. आणि न्याय मिळण्यासाठी आम्हाला जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, आम्हाला तुम्हा सर्व पत्रकारांना विनंती आहे की खरोखरच कालच आम्ही पत्रकारांना नाही सांगितलं, परंतु आम्ही पत्र दिलं कलेक्टरांना. त्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी सुद्धा हीच खंत व्यक्त केली की खरोखर पत्रकार हे खरोखर तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करू शकतात. मी तुम्हाला सर्वांना सांगू शकतो, 27 तारखेच्या या आझाद मैदानातील आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि खरोखर गोर गरीब मुलांना खरोखर न्याय मिळवून देण्यासाठी ही वेळ खरोखर योग्य आहे. अभी नहीं तो कभी नहीं. असं आहे, या देशामध्ये शोकांतिका आहे किंवा दुःख आहे. न्याय मागायचा असेल तर रस्त्यावर उतरावं लागतं, निवेदनं देऊन होत नाही. कोचिंग क्लासेस संचालक संघटना गेली अनेक वर्षापासून सामान्य क्लास संचालकांसाठी काम करते आणि अशा घटना घडत असताना ज्यावेळेस प्रॉपर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याच्यावर दिसतोय की 3 लोकांनी आत्महत्या केलेली. माझ्याकडे यादी आहे. याच्या अगोदर 2017 मध्ये पण 2 मुलांनी आत्महत्या केली होती, राजस्थानला आणि उत्तर प्रदेश बिहारला. तर अशा आत्महत्या झाल्यानंतर पण शासनाला सांगावं लागतं की बाबा सदोष गुन्हा दाखल करा. हे शोकांतिक आहे. आणि जर ही मागणी पूर्ण होत नसतील, आम्हाला रस्त्यावरती उतरायला लागत असेल तर शासन म्हणून शासनाची काही जबाबदारी आहे की नाही, ती करताना शासन दिसत नाही. म्हणून जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ती तयारी आमची आहे. कसं आहे, आता मी शासन म्हणण्यापेक्षा जो शिक्षण विभाग आहे, केंद्रीय असेल किंवा राज्य असेल, तर त्यांनी झोपेचं सोंग घेतलंच असेल तर त्याला आपण काय करू शकत नाही ना. फक्त आम्ही किती जरी बोललो तरी शासन झोपलेलंच आहे, त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना कारवाई करायचीच नाहीये. ह्याच्यासाठी लोकांनी जागरूक होणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी जे कोणी कमर्शियल क्लासेस आहेत त्या क्लासमध्ये आपल्या मुलांना पाठवायचं की नाही पाठवायचं हे देखील पालकांनी ही गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे. आणि अशा आमिषाला बळी न पडता पालकांनी अशा क्लासेसमध्ये मुलांना न पाठवता जे काही शिक्षण शाळेत मिळेल, जे काही शिक्षण नॉर्मल क्लासमध्ये मिळेल तिथे आपल्या मुलांना पाठवलं गेलं पाहिजे. पालकांचं काय होतं, प्रत्येक पालकाला वाटतं माझा मुलगा MBBS झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, पण तो मग ते माध्यम कुठलंही असो, परंतु त्यातून जो विद्यार्थी बाहेर पडतो शिक्षण घेऊन तो ती आरोग्य सेवा देण्याकरता कितपत योग्य असतो हा देखील मोठा प्रश्न आहे ना. आणि त्याच्यामुळे मग बघितलं आपण आरोग्य अधिकाऱ्यांच्यातून पण काही लोकांचे जीव गेलेले आहेत. त्याची कारणं हीच आहेत. मी तर म्हणतो ह्याच्या अगोदर जे लोकांना MBBSला ऍडमिशन मिळाली होती मोठेगावकरच्या क्लासमधून त्यांची देखील चौकशी व्हावी आणि त्यांच्या देखील सर्टिफिकेट चेक करून त्यांच्या सर्टिफिकेटला रद्द करावेत. नुसतं हे इथपर्यंत नाही, मागची पण सगळी चौकशी CBIने केली गेली पाहिजे. प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे. हे दुःख आहे आणि हे दुःख जरी असलं तरी आम्ही रस्त्यावरती उतरणार, तयारी आहे आमची.